नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्राइम टाइम महाराष्ट्रवर। राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीमध्ये कृषी विभागाकडून AI बेस्ड महाविस्तार हे मोबाईल ॲप आता लॉन्च केलं गेलंय। या ॲपवर शेतीच्या संदर्भातील सगळी माहिती आणि व्हिडिओज उपलब्ध असणार आहेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी जे लागवड लागते त्याची पद्धती, कीड व्यवस्थापन त्याची पद्धती, कोणत्या टप्प्यावर काय वापरले पाहिजे अशी सगळी माहिती या आणि व्हिडिओज या ॲप मध्ये असणार आहेत। या महाविस्तार ॲप मध्ये मराठी भाषेत एक चॅटबॉट असणार आहे। त्यावर कुठलाही प्रश्न तुम्ही विचारला तर त्याला योग्य उत्तर मिळेल। असा हा शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून शेती संदर्भातील सर्व माहिती मिळवावी असे आवाहन आता महाराष्ट्र शासनाने केले। याशिवाय वीज पडण्याचे जे प्रकार घडतात त्यासाठी भारतीय हवामान खात्याचं दामिनी ॲप डाउनलोड केल्यावर वीज पडण्याची माहिती अगोदरच तुम्हाला मिळेल अशी माहिती बुलढाण्याचे जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली आहे। या संपूर्ण प्रकरणात मनोज ढगे जे बुलढाण्याचे जिल्हा कृषी अधिकारी आहेत त्यांनी काय म्हटलंय हे आपण पाहूया आणि या ॲप संदर्भात काय माहिती आहे ती देखील जाणून घेऊया। काल राज्यस्तरीय खरीप आढावा सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत महाविस्तार AI ॲप आहे हे कृषी विभागाचं लॉन्च करण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याला शेतीविषयक जी माहिती आवश्यक असते ती त्याला एका सिंगल क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी AIचा वापर करून हे अतिशय सुंदर ॲप तयार करण्यात आलेलं आहे। आपल्या ICAR सारख्या केंद्र शासनाच्या संस्था, त्याचप्रमाणे आपली 4ही कृषी विद्यापीठं अशा या संस्थांच्या माध्यमातून जे काही नवीन माहिती किंवा आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध होते ह्याचा सर्वाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे। शेतकरी बांधवांनी गुगल प्लेवर जाऊन महाविस्तार AI हे टाकल्यानंतर ते ॲप त्यांना डाउनलोड होतंय। ह्याच्यामध्ये शेतकरी लागवडीपासून त्याच्यानंतर सिंचनाची व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, नवीन पीक सल्ले, त्याच्यानंतर बाजारभाव, प्रक्रियेच्या संदर्भात माहिती, अशी शेतीच्या संदर्भातली कुठल्याही प्रकारची माहिती शेतकरी बांधव त्याला विचारू शकतो आणि एक चॅटबॉट सारख्या माध्यमातून शेतकऱ्यांना घर बसल्या किंवा पाहिजे तिथे ती माहिती उपलब्ध होत आहे। याचा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हे प्ले स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि त्याचा वापर करावं असं आवाहन शेती विभागामार्फत सर्व शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे आजकाल मागच्या 8-10 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीज पडण्याचे प्रकार जे आहेत ते वाढलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने काही ठिकाणी जीवितहानी आणि काही ठिकाणी पशुधनाची हानी सुद्धा झालेली आहे। तर भारतीय हवामान खात्याचं दामिनी हे जे ॲप आहे हे दामिनीचं ॲप जर शेतकरी बांधवांनी प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं आणि त्याचा वापर केला तर वीज पडण्यापूर्वीची पूर्वकल्पना जी आहे किंवा त्याचा जो अलर्ट आहे तो त्या ॲपहून शेतकरी बांधवाला दिला जातो। तर असंही आव्हान आपण शेतकरी बांधवांना करत आहोत। दरम्यान राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकी दरम्यान अनेक निर्णय घेतले गेलेत। त्यामध्येच हा एक महत्त्वाचा ॲप जो आहे तो लॉन्च करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय जो आहे तो महाराष्ट्र शासनाने घेतला, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा घेता येईल हाच एक उद्देश आहे। आणि यामध्ये पीकची माहिती असते ती देखील उपलब्ध आहे। याशिवाय अनेक कृषी मित्र जे चॅटबॉट आहेत ते देखील तुम्हाला मदत करणार आहेत। त्यामुळे या ॲपचा नक्कीच फायदा घ्यावा असे महाराष्ट्र शासनाचा एक आवाहन असणार आहे। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।